जय भीम मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण विश्वभरामध्ये 14 एप्रिल रोजी संपन्न होत आहे। परंतु जयंती कशी असावी, जयंती आदर्श कशी होऊ शकते याचं एक उत्तम उदाहरण जर पाहायला गेलो तर आपण लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर शहरातील तुम्ही बघू शकता संस्कार बुद्ध विहार सिद्धार्थ कॉलनी अहमदपूर येथे अतिशय हर्ष उल्हासात जयंती साजरी केली जाते। आणि या वर्षी अर्थात 134व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले आणि या जयंती समितीतील पदाधिकारी माझ्यासोबत नेमके कोणत्या तारखेला कोणता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हे सांगणार आहेत। जय भीम, मी चंद्रशेखर भालेराव जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष आहे आणि दिनांक 7 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान आम्ही सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी आणि परिसरातील सर्व बांधवांच्या वतीनं या ठिकाणी जय भीम फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या जय भीम फेस्टिवलमध्ये विविध सामाजिक उपक्रम, शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी विविध स्पर्धा, महिलांच्यासाठी होम मिनिस्टरसारखा कार्यक्रम आणि जवळजवळ भरगच्च असं कार्यक्रमाचं नियोजन आम्ही केलेलं आहे। त्यामध्ये व्याख्यान देखील आहे आणि या जयंती महोत्सव समितीला सर्वजण भरभरून प्रतिसाद देत आहेत। सर्व आमची जी संयोजन समिती आहे ती दिवस रात्र या कार्यक्रमासाठी जयंतीसाठी झटत आहे आणि नक्कीच येणारी ही जी 14 एप्रिल आहे ती आगळी वेगळी आणि जल्लोषपूर्ण असणार आहे। जय भीम, मी महेंद्र दसवाडीकर जयंती समितीचा उपाध्यक्ष। आमच्याकडे विविध गुणदर्शन स्पर्धा आहेत। त्याची पहिली तारीख 7 तारीख आहे। त्या तारखेला रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा काल गट 6वी ते 8वी यांच्यासाठी आयोजित केलेला आहे। जय भीम, मी गायकवाड विठ्ठल संतराम राहणार अंधोरी सल्लागार समितीमध्ये माझं वर्गी लागलेली आहे। त्याप्रमाणे मी या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आम्ही साजरी करीत आहोत। त्याकरता बाल विद्यार्थ्यांसाठी सुंदर अक्षर कसं काढता येईल याची स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे। सर्वांना जय भीम, जय संविधान। मी बाबासाहेब कांबळे जयंती मंडळ कोषाध्यक्ष। दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी या ठिकाणी जयंती महोत्सवाच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा आणि सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजन केलं आहे। तसेच संध्याकाळी ठीक 9 वाजता मराठा सेवा संघ सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश भाऊ बेळंबे सर यांचं विस्तृत असं मार्गदर्शन होणार आहे। त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं, सहकार्य करावं। जय भीम। सर्वांना जय भीम, मी रासू कांबळे सर बोलतोय आणि या जयंती महोत्सवाचा सल्लागार मंडळाचा प्रमुख या नात्याने बोलत आहे। 10 तारखेला 10 एप्रिलला एक पात्री प्रयोग मी रमाई बोलते इतका छान कार्यक्रम आहे आणि अतिशय नामांकित असे एक पात्री प्रयोग आहे। हा प्रयोग करणारे डॉक्टर वैभवी धारगावकर हे आहेत आणि त्याच दिवशी रक्तदान शिबिर पण 10 वाजता ठेवलेलं आहे। तर सर्वांनी रक्तदानासाठी आणि एक पात्री प्रयोगासाठी अवश्य यावं आणि सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा। जय भीम, मी इंग्लिश सुबोध प्रमोद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134व्या जयंतीनिमित्त माझी सचिवपदी निवड झाली आहे। सर्वांना माझे आभार। दिनांक 11 एप्रिल या दिवशी होम मिनिस्टर या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे, तरी सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। सर्वांना जय भीम, मी माधवराव तिगुटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त दिनांक 12 एप्रिल रोजी सर्व रोग निदान शिबिर हा उपक्रम ठेवलेला आहे, आयोजित केलेला आहे। त्या उपक्रमामध्ये स्पेशलिस्ट डॉक्टर आपल्याकडे मुंबई, लातूर, अहमदपूर इथली प्रत्येक स्पेशलिस्ट आपल्याकडे येत आहेत। तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा। तसेच त्याच दिवशी संध्याकाळी भीमगायन स्पर्धा आहे। या भीमगायन स्पर्धेमध्ये 6वी ते 8वी हा खुला गट आहे। त्यानंतर संध्याकाळी परत भीमगीत संध्या हा उपक्रम आहे। तरी या सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती। जय भीम, मी भालेराव पंकज दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी भीमगीत नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा। दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी ठीक 9 वाजता पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण, त्याचबरोबर 10 वाजता जे गुणवंत विद्यार्थी आहेत आणि सेवानिवृत्तांचा सत्कार आहे
10:30 वाजता ज्या आपण जय भीम फेस्टिवलमध्ये जे विविध स्पर्धा घेतल्या त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण होणार आहे आणि या विहाराला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील साहेब यांचा 25 लाखाचा निधी या ठिकाणी साहेबांनी दिला होता। त्याचं लोकार्पण देखील साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहे। त्याचनंतर सांची गायकवाड यांचं मी रमाई हा एकपात्री नाटक, त्याचबरोबर एक वेगळी मोटारसायकल रॅली म्हणता येईल या जयंतीचं एक आकर्षण असणार आहे, कारण युवती आणि महिला या मोटारसायकलमध्ये सहभागी होणार आहेत आणि दुपारच्या सत्रामध्ये सगळ्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था या ठिकाणी संयोजन समितीने केली आहे। 3 वाजता पानपोळीचं उद्घाटन आणि दुपारी 4 वाजता भव्य अशी शांततेत निघणारी शोभायात्रा हे आपल्या या जयंती महोत्सवाचं आकर्षण असणार आहे। आवाज बहुजनांचा।